नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वटपौर्णिमा येणार आहे. तर प्रत्येक लेडीजचं डिसाईड झालं असेल, कोणती साडी नेसायची, कोणती ज्वेलरी घालायची आणि जर तुम्ही ज्वेलरीसाठी ऑप्शन शोधत असाल आणि तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल, तर तुम्ही तुळशीबागेला नक्की व्हिजिट करा. तिथे न्यू कलेक्शन्स आलेले आहेत. ट्रेंडिंग कलेक्शन्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. हे आहेत काश्मीरी झुमके. मला तर लाँग कानातली खूप आवडतात. सो मी त्यामधलं एक घेतलं आणि यामध्ये मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. तर हे मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं? त्यानंतरनं नेक सेटसुद्धा खूप छान आहेत. छोटे, मोठे आणि खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की भेट द्या. मंगळसूत्रासाठी तुम्हाला जर फंक्शनल हवं असेल तर त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल किंवा जर तुम्हाला डेली यूजसाठी हवे असेल तर त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. परत इथे आपल्याला मोत्याचे नेक सेट, मोत्याचे लाँग मंगळसूत्र सुद्धा बघायला भेटतील. नेक सेटचे तर खूप सारे व्हरायटीज आहेत. त्याची प्राईस 100 सुरू आहे. काही 150, 100, 200 अशा रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतरनं तिथे आता वटपौर्णिमा म्हटलं तर आपण मराठी पूर्ण शृंगार करणार. तर मग नथ हे तर मस्ट आहे. तर नथीच्या पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. अगदी ₹40 पासून तिथे नथ तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतरनं जर तुम्ही इयरिंग्स बघू शकता आणि आता हेअरस्टाईल म्हटलं तर मग वेगवेगळ्या प्रकारचे बन्स, फ्लॉवर सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि यामध्ये तुम्ही कोणतंही घ्या ₹100 असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं. जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि इथे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि रेंजसुद्धा खूप आपल्याला अफोर्डेबल रेंजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर तुम्ही कधी जाणार आहात कमेंट करून नक्की सांगा. परत क्लिप्स म्हणजे तुम्हाला जे काही डेली यूजसाठी गोष्टी लागतात किंवा फंक्शनसाठी लागतात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, तर तुम्ही एकाच ठिकाणावरून घेऊ शकता. श्री रामदेव नॉवेल्टीज. क्लिप्सचे सुद्धा खूप सारे व्हरायटीज तिथे अवेलेबल होत्या. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.